नमस्कार मंडळी, मी बेगाची स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण बोलणार आहोत दशावतार या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल। ट्रेलरची सुरुवात काळोखातून होती आणि हळूहळू एक चेहरा फ्रेममध्ये दिसू लागतो। ट्रेलरचा ओपनिंग शॉट हेच सांगते आपल्याला की दशावतारची जी कथा आहे ती इंटेन्स आणि डार्क असणार आहे। त्यानंतर आपण बघतो की दिलीप प्रभावळकर सरांच्या जवळून एकदम क्लोजअप मध्ये कॅमेरा घेतलेला आहे आणि त्या सीन मध्ये आपल्याला दिसत आहे की दिलीप प्रभावळकर त्यांची ती नजर, चेहऱ्यावरचा एकदम गडद मेकअप आणि नजरेमधला भाव पहिल्या क्षणाला अंगावर काटा आणतो अक्षरशः। माझ्या मते हा ट्रेलरचा सगळ्यात पॉवरफुल मोमेंट आहे। ट्रेलर मधल्या बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर भर आपण एक भव्य आणि गूढ असलेलं म्युझिक ऐकतो, ढोल ताशांसारखे बीट्स, ज्यामुळे या सिनेमाची भव्यता आणि गंभीरता लक्षात येते। हे म्युझिक फक्त बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये, तर हा एक सेपरेट कॅरेक्टर आहे असं जाणवत आहे। ट्रेलर मध्ये आपल्याला जे सपोर्टिंग कास्ट दिसत आहे, भरत जाधव, महेश मांजरेकर, प्रियदर्शनी इंदलकर, या सगळ्यांनी एकदम छान काम केलेलं दिसत। काही झटपट सीन मध्ये आपल्याला गर्दी, विविध कॅरेक्टर्स आणि संघर्षाची छटा दिसत आहे। यातून हे स्पष्ट दिसतंय की दशावतार हे फक्त एका व्यक्तिरेखेची कथा नाहीये, तर ही एक मोठ्या सामाजिक संघर्षाशी जोडलेली नाळ आहे। त्यातल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या का? ट्रेलर मध्ये सतत अंधार आणि काळोख असं दिसत आहे। यातून दुष्ट आणि सज्जन हा संघर्ष सिंबॉलिकली आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। अगदी पौराणिक दशावतारची छटा आपल्याला इथं दिसत आहे। काही सीन इतके गडद आहेत, सामान्य प्रेक्षकांना लगेच लक्षात येत नाही। एडिटिंग काही ठिकाणी फसलेलं आहे, त्यामुळे आपला फ्लो तुटत जातो। एकूणच या ट्रेलर बद्दल जर बोलायचं झालं, या चित्रपटाचं बीजीएम एकदम छान आहे, ट्रेलरची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, स्क्रिप्ट छान आहे। ज्या गोष्टी आपण टीजर मध्ये समजू शकलो त्या गोष्टी या आपल्याला ट्रेलर मध्ये लक्षात आल्या। थोडीशी कहाणी आपल्याला समजली। तर टीजर बद्दल मी सांगितलं होतं की महेश मांजरेकर एक रिच माणूस असेल, पण तसं न होता महेश मांजरेकर बहुतेक पोलीसवाले आहेत असं दिसत आहे। सुनील तावरे गावामधला पण एक मोठा माणूस दिसत होता, पण तेही हवालदार आहेत। भरत जाधवचं कॅरेक्टर आणखी व्यवस्थित रिव्हील झालेलं नाहीये। प्रियदर्शनी इंदलकर हिचं कॅरेक्टर एकदम गूढ आहे। अभिनव बेर्डे ह्याचं कॅरेक्टर आणखी मिस्टेरियस आहे, ज्याचा उलगडा फक्त पिक्चर मध्येच होईल। एकूणच दशावतारचा ट्रेलर आपल्याला भव्य व्हिज्युअल्स, गुड म्युझिक आणि क्युरियोसिटी सगळ्या गोष्टी एकत्र देतो। हा ट्रेलर पाहून एक गोष्ट नक्की, दशावतार हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन येणार। अख्ख्या ट्रेलर मध्ये माझ्या नजरेतून जो सीन मला आवडला आहे ना, तो सीन म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचा क्लोजअप। ट्रेलर मधला सगळ्यात जास्त आवडलेला सीन तुमचा कोणता आहे हे जरा आम्हाला कमेंट करून सांगा। आणि असेच चित्रपटाबद्दल माहिती असणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम।